सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। वणीतील सप्तशृंगी देवीच्या गडावर वक्फ बोर्डाचा दावा, मंत्री नितेश राणेंचा गंभीर आरोप। मंत्री तानाजी सावंतांच्या 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी, तुमचाही संतोष देशमुख केला जाईल, पत्रात उल्लेख। धमकी मागे पवन चक्की माफियांचा हात आहे का, याचा तपास सुरू। बंगल्यांच्या वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत व्यक्त, भाजपच्या मंत्र्यांना चांगले बंगले, मात्र शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना फ्लॅटमध्ये जागा दिल्याचा आरोप। दलित असल्याने सोमनाथ सूर्यवंशींची पोलिसांकडून हत्या, राहुल गांधींचा गंभीर आरोप। सोमनाथ याचा पोलीस न्यायालयीन कोठडीमध्ये झाला होता मृत्यू। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला पोलीस, आरएसएसची विचारधारा आणि मुख्यमंत्री जबाबदार, राहुल गांधींचा हल्लाबोल, मुख्यमंत्री विधानसभेत खोटं बोलल्याचाही आरोप। सोमनाथ संविधानाचं रक्षण करत होता, सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया, मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी। राहुल गांधींचा दौरा राजकीय हेतूनं जातीजातींमध्ये द्वेष निर्माण करणं हेच त्यांचं ध्येय, फडणवीसांचं पलटवार, सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीत झाला असल्यास कठोर कारवाईचा इशारा। सभागृहात खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात आम्ही हक्कभंग आणणार, नाना पटोलेंचा इशारा, मारहाणीमुळेच सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाल्याचा आरोप। अजित पवारांनी बीड परभणीचं पालकमंत्री पद स्वीकारावं, बीड परभणीत झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकर यांची मागणी, राजकीय वर्तुळात चर्चा। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये खुनामध्ये भागीदारी, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, आव्हाडांनी शेअर केलेल्या फोटो धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या नावासमोर संचालक असा उल्लेख। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड शहरात 28 तारखेला सर्वपक्ष मोर्चा, सर्व संघटना रस्त्यावर उतरणार, आरोपींना फाशी देण्याची देशमुख कुटुंबाची मागणी। भुजबळांच्या नाराजीवर तोडगा काढू, अजितदादांना त्यांना राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे, भुजबळांच्या भेटीवरील प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्यात सरकारला 237 आमदारांचं बहुमत, आमदार रुसला, समजूत काढा, असं काही करावं लागणार नाही, भुजबळांची नाराजी असतानाच अजितदादांचं सूचक विधान। पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी महाराष्ट्रात 20 लाख घरांची उभारणी होणार, केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांची मोठी घोषणा। 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय, नापास विद्यार्थ्यांना आता पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षा देण्याची संधी। नाताळसह नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी खुशखबर, 24, 25 आणि 31 डिसेंबरला हॉटेल, रेस्टॉरंट, बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार। प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल काळाच्या पडद्याआड, वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त। सकाळीच पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, पश्चिम रेल्वेच्या लोकल 5 ते 8 मिनिटं उशिरानं बोरिवलीहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम। ऐन हिवाळ्यात राज्यात अवकाळी पावसाची भीती, उत्तर महाराष्ट्रात गारपीट तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता। माजी पंतप्रधान शेख हसीना यांना परत पाठवा, बांगलादेशची भारताकडे मागणी। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।